नमस्कार. आजच्या या नवीन विश्लेषणात खूप खूप स्वागत. आज आपण एक अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो सध्याच्या काळात खऱ्या अर्थाने कळीचा मुद्दा आहे. बघा, आजकालच्या तरुणांकडे ऊर्जा आहे, प्रचंड उत्साह आहे, काहीतरी करून दाखवण्याची क्षमताही आहे, पण तरीही कुठेतरी योग्य मार्ग सापडत नाहीये, बरोबर ना? हीच अफाट ऊर्जा योग्य दिशेने कशी वळवता येईल आणि या दिशाहीनतेवर मात कशी करायची, हेच आपण आज अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. तर चला याच्या अगदी मुळाशी जाऊया. आपण आपल्या आजूबाजूलाही नेहमीच पाहतो, तो इंजिनियर झाला ना मग मीही तेच करणार, किंवा तो यूट्यूबर झालाय मग मीही तोच मार्ग निवडणार. ही मानसिकता आजकाल प्रचंड वाढली आहे. स्वतःचा असा वेगळा मार्ग शोधण्याऐवजी फक्त बाहेरच्या जगाचा आणि इतरांचा दबाव म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं, हीच प्रवृत्ती तरुणांची दिशा भरकटवण्यासाठी सर्वात मोठी कारणीभूत ठरते. आजच्या या संपूर्ण विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण 4 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत. पहिली म्हणजे नेमकी दिशाहीनतेची समस्या काय आहे. दुसरी म्हणजे ह्या गोंधळाची मुख्य कारणे. तिसरा टप्पा म्हणजे याचे होणारे गंभीर परिणाम. आणि सर्वात शेवटी यातून बाहेर पडून योग्य दिशा शोधण्यासाठीचे खात्रीशीर उपाय. चला तर मग या विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. समस्येचं मूळ समजून घेणे. आधुनिक तरुणांचा हा संघर्ष नेमका आहे तरी काय, आणि दिशाहीन युवक म्हणजे नक्की कोण? आता या व्याख्येबद्दल एक अत्यंत रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही व्याख्या एक मोठा विरोधाभास अगदी अचूकपणे समोर आणते. बघा, इथे क्षमतेची किंवा ऊर्जेची अजिबात कमतरता नाहीये, पण प्रॉब्लेम असा आहे की स्पष्ट लक्षच नसल्यामुळे ती सगळी ऊर्जा अक्षरशः वाया जातेय. आज एका गोष्टीत भारी वाटतं आणि उद्या लगेच दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष वेधलं जातं. क्षमता तर अफाट असते, पण प्रगती मात्र शून्य, कारण निश्चित अशी दिशाच ठरलेली नसते. इतरांचं पाहून इंजिनियर किंवा यूट्यूबर बनण्याच्या या प्रचंड गोंगाटात आणि शर्यतीत एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न कुठेतरी हरवून जातोय. आणि तो प्रश्न म्हणजे, माझं खरं ध्येय काय आहे? आजच्या या धावपळीच्या युगात स्वतःच्या आत डोकावून पाहणं आणि स्वतःच्या खऱ्या आवडीनिवडी ओळखणं हेच आपण विसरत चाललो आहोत. खरं सांगायचं तर हा एकच मूलभूत प्रश्न जर अगदी योग्य वेळी स्वतःला विचारला तर पुढचा सगळा गोंधळ आणि मनस्ताप कायमचा टळू शकतो. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया. गोंधळाची मुख्य कारणे. प्रचंड ऊर्जा असूनही तरुण आपला मार्ग नेमका का गमावतात? आता हे मुद्दे कसे एकमेकांशी जोडलेत आणि हे दुष्टचक्र कसं तयार होतं ते पाहूया. या समस्येची पाळेमुळे प्रामुख्याने या 5 घटकांमध्ये दिसून येतात. पहिलं म्हणजे आयुष्यात स्पष्ट ध्येयच नसणे. दुसरं, अत्यंत घातक कारण म्हणजे सोशल मीडियाचा अतिवापर. तिथे आपण सतत दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करतो आणि स्वतःला कमी लेखतो. याशिवाय योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि चुकीच्या संगतीमुळे लागणाऱ्या वाईट सवयी ही देखील मोठी कारणे आहेतच. पण यात सगळ्यात भीतीदायक काय असेल तर ती आहे अपयशाची भीती. एकदा का अपयश आलं की प्रयत्नात सोडून दिले जातात. सोशल मीडियावरील ही तुलना आणि अपयशाची भीती मिळून असं काही जाळं विणतात ज्यातून बाहेर पडणं अक्षरशः कठीण होऊन बसतं. इथून आपण तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. गंभीर परिणाम. दिशाहीनतेची नेमकी किती मोठी आणि भारी किंमत मोजावी लागते ते आता आपण थोड्या शांतपणे समजून घेऊया. जेव्हा मार्ग दिशाहीन असतो ना, तेव्हा सर्वात आधी आपला अत्यंत मौल्यवान असा वेळ वाया जातो. करिअर अक्षरशः एका जागी थांबतं, त्याला खीळ बसते. आणि कधीकधी तर निराशेपोटी तरुण अगदी चुकीच्या मार्गावरही वळण्याची शक्यता असते. पण याउलट जेव्हा आपण एखादा केंद्रित आणि निश्चित मार्ग निवडतो तेव्हा काय होतं? तेव्हा आपोआप प्रगती व्हायला लागते, आपला आत्मविश्वास दुणावतो आणि जीवनाला एक अतिशय स्पष्ट उद्देश मिळतो. ही तुलना खऱ्या अर्थाने आपल्या भविष्याविषयीच्या चिंतेला अत्यंत वस्तुनिष्ठपणे समोर आणते. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वेळ वाया जाणे किंवा करिअर थांबणे हे नुकसान तर मोठं आहेच, पण त्याहूनही भयंकर आणि मोठं नुकसान कोणतं असेल तर ते म्हणजे स्वतःवरचा विश्वास हरवणे. जेव्हा वारंवार दिशा बदलूनही आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही तेव्हा व्यक्ती आतून पूर्णपणे खचते. स्वतःच्या क्षमतांवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि आपल्यालाही माहितीये, एकदा का आत्मविश्वास ढासळला की शून्यातून पुन्हा उभं राहणं हे जगातील सर्वात मोठं आव्हान ठरतं. पण इथेच निराश होण्याची अजिबात गरज नाही. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात सकारात्मक भागाकडे वळत आहोत. दिशा शोधण्याचे नेमके आणि खात्रीशीर उपाय कोणते, हे आहे भविष्यासाठीचं एक अत्यंत प्रभावी टूलकिट. आणि हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की हे 6 ठोस उपाय परिस्थिती पुन्हा आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी किती मदत करू शकतात.
सर्वप्रथम अगदी छोट्या लक्ष्यांपासून सुरुवात करून आपलं मुख्य ध्येय निश्चित करा. दुसरी पायरी म्हणजे स्वतःमधील ताकद आणि खऱ्या आवडी ओळखणं. तिसरं म्हणजे आपल्या दररोजच्या वेळेचा योग्य वापर करण्यासाठी एक साधं सोपं वेळापत्रक म्हणजे स्टॅम्प टेबल बनवा. चौथी गोष्ट, काळानुसार स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी संभाषण आणि नवीन कौशल्य विकसित करा. पाचवं, नेहमी सकारात्मक आणि आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्याच संगतीत राहा. आणि शेवटची पण अत्यंत महत्त्वाची पायरी, अपयशाला कधीही घाबरू नका. याच शेवटच्या मुद्द्यावर थोडं जास्त लक्ष केंद्रित करूया. अपयश ही शिकण्याची एक मोठी संधी आहे. बघा, प्रयत्न केल्यावर येणाऱ्या अडथळ्यांमुळे किंवा पडझडीमुळे पूर्णपणे थांबून जाणं हे अजिबात योग्य नाही. कारण याच चुका आपल्याला भविष्यात कसं वागायचं आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या याचा अत्यंत मोलाचा धडा देत असतात. अपयशाकडे यशाची एक पायरी किंवा दिशादर्शक म्हणूनच पाहिलं पाहिजे, कारण तेच आपल्याला आपल्या चुका सुधारण्याची आणि अधिक ताकदीने पुढे जाण्याची उत्तम संधी देतं. दिशा बदलली की आयुष्य बदलतं. खरंच, दिशाही नसणे ही काही कायमस्वरूपी स्थिती नाहीये, ती बदलता येते. पण जाता जाता खरा प्रश्न हा उरतो, केवळ या अथांग गर्दीचा एक भाग बनून राहायचं की स्वतःचा एक नवा, भक्कम आणि वेगळा मार्ग निर्माण करायचा. यावर नक्की विचार करा. आजच्या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.